काल पळाला ना आदित्य ठाकरे, लपून होता ना 2 तास, काय मिळालं तुला? इज्जत घालून बसला ना ठाकरेंची. कशासाठी करताय हे सगळं? काल बघितलं ना अख्ख्या महाराष्ट्राने चित्र. झाकली मूठ 1.25 लाखाची असते, उघडली मूठ, ठाकरे संपले. आज जगाने बघितलं त्यांची लायकी काय ती. मी तुम्हाला आत्ता मोबाईलवरती त्यांचे फोटो दाखवू शकतो. ते गळ्यात ते पट्टे घालतात ना, ते का असाच माणूस घालतो का? रस्त्यावरती चालता चालता दिसतो काय कोण त्यांचे पट्टे उबाटाचे घातलेले नाही ना? किती खोटं बोलणार आहेत हे लोक. रोज वैभव नाईक स्वतःची इज्जत घालवतोय. राजकोटमधल्या किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. यामध्ये अनेक आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत आणि आता एक नवीन आरोप होतोय तो म्हणजे या ठिकाणी काही जे बांधकाम आहे ते शिवसेनेच्या ठाकरे गटाला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. माझ्यासोबत निलेश राणे त्यांच्याशी बोलणार आहे. सर, एक PDF व्हायरल होते सध्या आणि एक असा आरोप सध्याच्या घडीला स्थानिक पातळीवरती केला जातोय. तुम्ही इथले पदाधिकारी आहात, प्रमुख नेते आहात, माजी खासदार राहिलेले आहात. या आरोपावरती उत्तर काय असणार आहे? म्हणजे तुमच्याकडे त्या संदर्भातले काही डॉक्युमेंट्स, तुमचं म्हणणं काय यावरती? नाही, ते पब्लिक डोमेनमध्ये गेलेलं आहे. काल रात्रीपासून जे मीडियाकडे डॉक्युमेंट आहे, पब्लिक डोमेन डॉक्युमेंट आहे. ते काय लपून बाहेर काढलेलं नाही. अनेक, मला वाटतं आपल्याही मीडिया चॅनलवर ते आले आहे, अनेक मीडिया चॅनलवर ते आलेलं आहे. बाबा आंगणे नावाचा जो व्यक्ती आहे आणि त्यांच्याबरोबर जो एक पार्टनर आहे, हे उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत. जी तटबंदी वगैरे ब्युटिफिकेशनचं काम आपण जे काल बघितलं ते त्यांनी केलेलं आहे. आणि जो काय पुतळ्याचा जो काय आजूबाजूचा जो काय परिसर आहे, मग ते पण तेवढेच जबाबदार आहेत ना. बघा, हा सेन्सिटिव्ह विषय आहे. महाराजांचा पुतळा पडणं किंवा कोसळणं हे मी त्या दिवशी बोललोय, अतिशय वेदना देणार आहे. पण सातत्याने त्याच्यामध्ये राजकारण कालवायचं हे काय बरोबर नाही. हे पदाधिकारी कोण आहेत, ह्यांना किती कोटीची टेंडरं मिळाली आहेत, हे सगळं ऑन पेपर आहे. लपवण्यासारखं काही नाही. मग आता उत्तर द्यावं उबाटा गटाच्या लोकांनी. तुम्ही कशाला हे राजकारण कालवताय ह्या सगळ्या अतिशय वेदना देणाऱ्या एका विषयावर? की आपल्याला तो पुतळा परत उभं करायचा आहे, भव्य दिव्य. त्याच्यासाठी काहीतरी करा. नुसतं येऊन राजकारण करू नका. त्याच्यानी कोणालाच काय मिळणार नाही. माती भडकून कोणाला काय मिळणार नाही. काल पळाला ना आदित्य ठाकरे, लपून होता ना 2 तास, काय मिळालं तुला? इज्जत घालून बसला ना ठाकरेंची. कशासाठी करताय हे सगळं? काल बघितलं ना अख्ख्या महाराष्ट्राने चित्र. झाकली मूठ 1.25 लाखाची असते, उघडली मूठ, ठाकरे संपले. आज जगाने बघितलं त्यांची लायकी काय ती. म्हणून सांगतो, अजूनही सुधरा. हे जे कोण आहेत संबंधित लोक, त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. जे कोण असतील त्यांच्यावर 100% कडक कारवाई होणार. कोणालाही सोडलं जाणार नाही. आणि तिथे भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार लवकरात लवकर, एवढंही मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. सर, काल या संदर्भात वैभव नाईकांना मी स्वतः विचारलं होतं हा सगळा म्हणजे कालचा जो काही घटनाक्रम झाला त्यानंतर, आणि त्यांना याबद्दल मी म्हटलं की हे पदाधिकारी तुमचे आहेत असं एकंदरीत दिसतंय किंवा आरोप होते, कारण की आम्ही तर त्यांना आयडेंटिफाय केलेलं नव्हतं तोपर्यंत. ही गोष्ट अगदी सांगायची झाली तर. पण त्यांचं म्हणणं आहे की हे पदाधिकारी आमचे नाही आहेत. म्हणजे तुम्ही असं नाव घेतलं, बाबा आंगणे किंवा इतर 1-2 पदाधिकारी त्याची नावं येत आहेत, त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? मी तुम्हाला आत्ता मोबाईलवरती त्यांचे फोटो दाखवू शकतो. ते गळ्यात ते पट्टे घालतात ना, ते का असाच माणूस घालतो का? रस्त्यावरती चालता चालता दिसतो काय कोण त्यांचे पट्टे उबाटाचे घातलेले नाही ना? पदाधिकारी असल्यावरच तो घालणार. स्टेजवर मी तुम्हाला त्यांचे फोटो दाखवतो. त्यांच्याबरोबर ह्याच्यावर कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला त्यांचे फोटो दाखवतो. पब्लिक डोमेनमध्ये आहे साहेब. किती खोटं बोलणार आहेत हे लोक. रोज वैभव नाईक स्वतःची इज्जत घालवतोय. काल त्याच्यामुळे आदित्य ठाकरेची जी काय उरली सुरली इज्जत गेली. मला 100% माहिती आहे वैभव नाईक हा पूर्ण विस्कटला आहे. पायाखालची जमीन सरकलेली आहे. रोज चुका करतोय. शुभेच्छा आहेत त्याला. अशाच चुका करत जा, काही हरकत नाही. पण बाबा आंगणे हा शिवसेनेचा पदाधिकारी नाही. हा या वर्षाचा सर्वात मोठा विनोद आहे. जेव्हा पब्लिक डोमेनमध्ये तुझे फोटो आहेत, अरे खोटं बोलायच्या अगोदर काहीतरी पुढे मागे बघ. हल्ली सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कुठली गोष्ट लपू शकते का हो? नाही ना. आम्ही पुरावे देतो, मग सांग. अच्छा, जर तो सापडला पदाधिकारी म्हणून
मग काय शासन करणारे पक्ष म्हणून तेही सांगावं. उगाच कशाला खोटं बोलताय हो? तुम्ही आमदार आहात. आमदारांनी कसं राहायला पाहिजे? काल उगाच धक्केबुक्की खात कुठे फेकला गेलात? हा, अर्धा तास थांबला असता अजून तर आदित्य ठाकरे सकट ह्यांनाही शो दाखवला असता सगळा. म्हणून आता तरी सुधरा. वेळ तुमची आता संपत आलेली आहे आमदारकीची. हे सगळं खोटं बोलायचं नंतर बोला, पण आता पब्लिकची दिशाभूल करू नका. त्यांचे पदाधिकारी आहेत हे मी तुम्हाला जवळपास 25 प्रूफ देऊ शकतो, एवढं मात्र खात्रीलायक सांगतो. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो. अर्थात तुम्ही म्हटलं होतं का फक्त आपण या मुद्द्यावरती बोलूया की ते टेंडर कुणाचं होतं किंवा ठाकरे गटाच्या पदाधिकारी कशा पद्धतीने टेंडर होतं, पण तुम्ही आता उल्लेख केला की कालच्या संपूर्ण ह्या प्रकरणाबद्दल अर्थात दादांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची भूमिका याबाबतची स्पष्ट तर केलेली आहे, पण निलेश राणे त्या ठिकाणी होते. सगळ्या घडामोडी तुम्ही स्वतः स्टार्ट टू एंड यामध्ये तुम्ही सहभागी होतात. तुमचे काही व्हिडिओ समोर आले, त्याच्यावरून तुमची टीका देखील झाली. याला काही उत्तर असणार आहे का? म्हणजे असं एक झालं की राजकीय नेत्यांना, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना या गोष्टी कितपत तिथं म्हणजे महाराजांच्या स्मारकावरती करणं किंवा समोर करणं हे योग्य होतं? आता माझं ऐकून घ्या. तुमचा पूर्ण प्रश्न मी ऐकला. आता माझं पूर्ण उत्तर ऐकून घ्या. त्यांचा मोर्चा होता सकाळी 10 वाजता काल. त्यांना पब्लिक जमू ते शकले नाहीत. 2 तास पब्लिक आली नाही. पाऊस पण नव्हता. काल म्हणजे आदल्या रात्री आम्ही PI जे आहेत मालवणचे त्यांना सांगितलं की 12 वाजता साहेब येणार, राणे साहेब पाहणी करायला. 12:05 किंवा 10 मिनिटाला साहेब आले. आम्ही अगोदर आतमध्ये गेलो, हे नंतर आले. जेव्हा तुमच्या मोर्चाला गर्दी जमत नव्हती, तुम्ही 2 तास घालवले. ह्याच्यामध्ये पोलिसांची चूक आहे. त्यांनी ते कोऑर्डिनेशन करायला पाहिजे होतं. आम्ही आतमध्ये गेलो, पाहणी केली. बाहेर येताना ह्यांनी डायरेक्ट घोषणा वगैरे सुरू केल्या. तुम्ही बघा तुमच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंगमध्ये ते आलं असेल. आता तुम्ही जर अंगावर याल आणि मग तुम्हाला काय वाटेल की आम्ही सोडून देऊ, असं होणार नाही. धक्काबुक्की खात तो आदित्य एका बाजूला फेकला गेला. त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की ही कुठली वागणूक आहे? कुठलाही अटॅक किंवा कुठलाही विषय आम्ही सुरू केलेला नाही. त्यांनी ती तटबंदी ढकलायला सुरुवात केली. आम्ही ती परत लावली. कदाचित तुमचे चॅनल किंवा आजूचे चॅनल ते माझ्यावर टीका करू शकतात, पण माझा तो व्हिडिओ तुम्ही दाखवणार नाही की मी ती तटबंदी परत लावली. तेव्हाच ते जेव्हा पळाले ना त्याच्यानंतर मी आणि माझे सर्व सहकारी जी काय तटबंदीची कोसळली होती ती परत उचलून लावली. पण ते तुम्ही व्हिडिओ दाखवणार नाही. तुम्ही फक्त सांगणार निलेश राणेवर टीका झाली. जर आम्हाला तिथे उज्जतच घालायची होती तर आम्ही सन्मान्य जयंत पाटलांसोबत सुद्धा घातली असती. आम्ही मानासन्मानाने बोलत होतो त्यांच्याशी, साहेब म्हणून बोलत होतो. विजय वडेट्टीवार साहेब पण होते, ते साहेबांना भेटले. जयंत पाटील साहेबांना भेटले. अहो साहेब एक सिनियर लीडर आहे, तुम्ही तेवढा मान सन्मान ठेवला असता. आम्हाला काय गरज नाही हो या ठाकरेंकडे लक्ष द्यायची, पण ते किरकोळच आहेत. सगळं संपत आलेलं त्यांचं. आम्हाला काही फरक पडत नाही ठाकरेंचा. पण तुम्ही जर उगाच घोषणाबाजी कराल आणि ते काय आतमध्ये आल्यावर ह्याच्यावर किल्ल्यावर आल्यानंतर ती काय घोषणा द्यायची ती काय जागा आहे? हे सगळं तुमच्या कॅमेऱ्यात आहे, पण ते तुम्ही दाखवत नाही आहात. तुम्ही काहीतरी भलतं दाखवताय आणि आम्हाला विलन करताय. काही हरकत नाही. कदाचित ते मुंबईमध्ये स्टुडिओवाले करत असतील, तुमच्यावर माझा आरोप नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जयंत पाटील साहेब होते, जेव्हा वडेट्टीवार साहेब होते, आम्ही का नाही त्यांच्याबरोबर उज्जत घातली? का नाही घातली? कारण का ते नीट वागले, चांगलं दादा कसे आहात वगैरे वगैरे सगळं चांगलं झालं. ज्यांना उज्जत घालायची होती ना, ज्यांना वादच घालायचा होता, त्यांनी हे घडून आणलं. आणि जर घडून आणलं, तुम्ही जर अंगावर याल तर सोडणार नाही. राण्यांची सवय नाही. मग तुम्ही मीडियावाले म्हणून किती आमच्यावर टीका करा, जसंच तसं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. आणि त्यांना ते काल मिळालं. अख्ख्या महाराष्ट्राला कळलं ठाकरेंची लायकी काय. 2 तास आदित्य ठाकरे लपून होता. 10 फुटाचा रस्ता करून आम्ही दिला, तेव्हा तो तिथून सटकला. हे पण मीडियामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. हे जे तुम्ही ठाकरेला मोठं चित्र तयार करता ना, ठाकरे असे ठाकरे तसे आहेत, लायकी कळली. 2.5 तास पोलिसांच्या गाराड्याच्या मागे आदित्य ठाकरे. आणि हे पुरुष मर्द काय भाषणातून बोलतात. सोडून द्या हे सगळं. आम्हाला ते घडवायचं नव्हतं. आमच्यासाठी पुतळा उभं करणं महत्त्वाचं आहे, तिथे वाद घालणं महत्त्वाचं नव्हतं. पण
ह्यांनी जर सुरुवात केली नसती, आम्हालाही सुरुवात करायची काही गरज नसती. त्यांनी सुरुवात केली म्हणून त्यांना धडा शिकवला आणि त्यांची जागा दाखवली, एवढं लक्षात ठेवा. सर, शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही मला अजून एका इंटरव्ह्यूला जायची कल्पना आहे की काल जे काही घडलं ते अनपेक्षित होतं मुळात. त्याच्यामध्ये अनेक कारणाशिवाय काही ठिकाणी पोलिसांचं देखील नियोजन चुकलं का, हा देखील विषय आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना देखील त्यामध्ये दोष दिला जातोय. पण ठाकरे आणि राणे या वादात हा वाद नेमका संपणार आहे का? आणि म्हणजे तुम्ही तरुण पिढीचे नेतृत्व सध्याच्या घडीला करता आणि हा कुठं जाणार आहे? तुम्हाला एक सांगतो, ठाकरेंना आम्ही किंमत सुद्धा देत नाही. हा वाद तुम्ही मीडियामध्ये चालवत असाल, आम्ही किंमत सुद्धा देत नाही. तो आदित्य ठाकरे हा चिरकुट माणूस आहे, एकदम चिरकुट आहे आदित्य ठाकरे. काय किंमत देत नाही आम्ही त्याला. जेव्हा बाळासाहेब होते ना हयातीत, ज्यांना आम्ही बाळासाहेबांना दैवत मानतो, ते असताना आम्ही पक्ष सोडलेला आहे. तुम्ही माहिती काढा तेव्हा काय काय घडलं ते. आम्ही माघार घेणारी लोक नाही. तुम्ही अंगावर आलात फेकून देणार. म्हणून हा वाद आम्ही सुरू केलेला नाही. ठाकरेंना जेव्हा संपवायचं ते संपवतील, पण अंगावर आलात तर फेकून देऊ, एवढं लक्षात ठेवा. तर हे होते निलेश राणे यांनी स्पष्टपणे आपली भूमिका आता या वादानंतर किंवा जे सध्या आरोप होत आहेत बांधकामासंदर्भातले त्याबाबत स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.